नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकत आहे 1 वाटी साजूक तूप, 1 वाटी गव्हाचा जाडसर रवा. आता मी तुपामध्ये टाकत आहे. आता मी तुपामध्ये भाजून घेत आहे. आपण जसं साखरेचा शिरा करतो ना, त्याला कसा रवा भाजतो, त्याच प्रकारे हा रवा पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पण तो भाजताना तो पटकन लालसर होतो आणि हा थोडासा पांढरट होतो. पण ह्यापुढे पण आपल्याला तो थोडासा भाजून घ्यायचा आहे, कारण त्याचा कलर बदलतो. व्यवस्थित भाजला की बरोबर तूप बाजूला जातं. इथे खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले, त्यानंतर बदाम आणि काजू ते आता टाकते रव्यामध्ये आणि ते पण मी ह्यामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहे. आता रवा पण भाजणार आणि बाकीचं साहित्य पण. आता व्यवस्थित भाजल्यानंतर बघा अगदी मोकळा झालेला आहे. अशा पद्धतीने झाला की व्यवस्थित भाजलं. त्यानंतर टाकत आहे 1 चमचा बडीशोप. यामध्ये आपण शेंगदाणे पण टाकू शकतो, ते पण अतिशय सुंदर लागतात. पण शेंगदाणे टाकताना अखंडच टाकायचे. बाजूला मी गूळ कापून ठेवलेला आहे आणि 1 वाटी रव्यासाठी मी 2 ते 2.5 वाट्या गूळ घालणार आहे. गोड आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं, पण हे अगदी मी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे. आता गूळ पण मी यामध्ये व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता 1 वाटी रव्यासाठी आपण 3 ते 4 वाटी पाणी घालत आहोत. थोडंसं पाणी इकडे तिकडे झालं तरी चालेल, कारण हा खूप उकळतो. हा जर आपण कढईमध्ये केला ना, याला खूप वेळ लागतो, कारण त्याला करण्यापेक्षा ना उकळायला जास्त वेळ लागतो. पण कुकरमध्ये अगदी झटपट होतो. इलायची पावडर आणि थोडंसं मीठ. मिठाने काय होतं, चव पण वाढते आणि त्याचा गोडवा पण वाढतो. आता व्यवस्थित मिक्स करून याला लावत आहोत कुकरचं झाकण आणि करून घेणार आहोत 3 शिट्ट्या. बऱ्यापैकी वाफ निघून गेलेली आहे. आता कुकरचं झाकण काढून घेते आणि आपण बघू शकता अगदी लुसलुशीत लापशी तयार झालेली आहे. अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये. आता यावर टाकत आहे मस्त साजूक तूप. तुम्हाला जरी लापशी करायची असेल तर दुकानामध्ये खास लापशीचा रवा मिळतो. तर तुम्ही अशी कुकरमध्ये ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.